होऊ गाठलेल्या सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेले महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री व ज्यांचं कोपर्डेवरती निस्सीम प्रेम आहे असे सगळे आपल्या सगळ्यांचे नेतृत्व माननीय जयकुमार गोरे भाऊ या ठिकाणी उपस्थित राहिलेत याबद्दल कोपर्डे नगरीच्या वतीनं व जिल्हा परिषद गटातील तमाम भाजपचे कार्यकर्ते इथले स्थानिक सर्व मतदार बंधूंच्या वतीनं मी भाऊंचं आज या कोपर्डेच्या सभेत स्वागत करतो। याचबरोबर या ठिकाणी थोड्या वेळात उपस्थित राहत असलेले माननीय जलनायक माननीय आमदार मनोजदादा घोरपडे, माननीय धैर्यशील दादा, माननीय भीमराव काका, माननीय संतोष आबा, माननीय या जिल्हा परिषद गटाचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य व आमचे मार्गदर्शक माननीय निवासराव थोरात दादा, व्यासपीठावरील सर्वच मंडळी आणि या होऊ गाठलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जात असणाऱ्या या कोपर्डेच्या सुनबाई आणि ज्या गटाला नाव कोपर्डे हवेली आहे त्या गटाचं आज जे नेतृत्व आणि उमेदवार म्हणून पुढे लाभलेत ते आपल्या कैलासवासी हिंदूराव चव्हाण साहेब यांच्या सुनबाई व माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती शशिकला चव्हाण यांच्या सुनबाई, याचबरोबर या जिल्हा परिषद गटामध्ये सातत्यानं आपल्या नावाची ओळख निर्माण करणारे माननीय शैलेश काका चव्हाण यांच्या सौभाग्यवती माननीय स्वाती शैलेश चव्हाण या आपल्या जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार आहेत। तसेच पंचायत समिती कोपर्डे हवेली गणाचे शापूर गावचे सुपुत्र, इतिहासात ज्या गावाची नोंद व्हावी आणि ज्या गावाला कुठलंही लोकप्रतिनिधित्व आजपर्यंत भाऊ देण्यात आलं नाही असे शापूर गावचे माननीय दत्तात्रय तात्या शेलार व यावेळी गणाच्या उमेदवार हिंदकेसरी संतोष आबा यांच्या वहिनी व शिरवडे गावची कन्या माननीय अनिताताई वेतार ताईंना विनंती आहे आपण हात जोडून सगळ्यांना या काळाचे आमच्या लाडक्या बहिणी तर करतीलच पण गावातील तमाम सर्व मतदार या मिळालेल्या संधीचं सोनं करतील आणि आपलंही सगळ्यांना विनंती आहे की आपण ही बहुमतता नाही आमच्या सर्व उमेदवारांना तिन्ही उमेदवारांना वाघेरी गणातील अनिताताई वेताळ, कोपर्डे गणातील दत्तात्रय शेलार आणि स्वाती शैलेश चव्हाण ज्या जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत यांना आपण भरघोस मताने विजयी कराल एवढं बोलतो आणि थांबतो। ठिकाणी कोपर्डे नगरीमध्ये जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी आपल्या राज्याचे नेते माननीय जयभाऊ हे तो उपस्थित राहिले। प्रथम मी कोपर्डेकरांच्या वतीनं भाऊंचे हार्दिक असे आभार मानतो व स्वागतही करतो। त्यानंतर आमचे नेते कराड उत्तरचे दमदार आमदार एक डॅशिंग आमदार माननीय मनोजदादा घोरपडे यांचंही या ठिकाणी मी कोपर्डेकरांच्या वतीने स्वागत करतो व तसेच जिल्हा परिषद गटातील 17 गावातून आलेले सर्व मतदार व बंधू भगिनी मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो व आभारही मानतो। त्याचप्रमाणे स्टेजवरती सातारा जिल्ह्याचे पहिले हिंदकेसरी मान्य संतोषजी वेताळ आबा व कोपर्डे हवेली गावचे ज्येष्ठ नेते संपतराव चव्हाण तात्या, महाराष्ट्र चॅम्पियन पहलवान जलिंदर चव्हाण भाऊ, त्याच पद्धतीने या जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व केलेले एक तडफदार नेते माननीय निवासराव दादा, सुर्ली गावचे कामगार नेते नवनाथ पाटील या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। तसेच इथे आपल्या स्वातीताई शैलेश चव्हाण
जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार आहेत. पंचायत समितीमधून आमचे मित्र दत्तात्रय शेलार व पलीकडल्या वाघिरी गणातून आणि तथा वेताळ हे आपले उमेदवार आहेत. सर्व उमेदवार चांगले चारित्र्य संपन्न आहेत, तसेच त्यांच्यामध्ये निवडण्याची क्षमता आहे, मेरिट आहे. मी कोपाडे गावात अशीच एक 2017 साली सभा झाली होती निवासवर त्यांच्या प्रचारासाठी. त्यावेळेस आम्ही काँग्रेसमध्ये होतो. इथून ह्या सभेत मीच ह्या सभेची केली होती. त्यावेळेस पण माननीय पृथ्वीराज बाबा त्यावेळेस मुख्यमंत्री होते, ते इथं आले होते. त्यावेळेस आम्ही सिद्धनाथाच्या साक्षीनं सर्व 17 गावातील मतदारांना एक साथ गाठली होती. गावचा उमेदवार असून आणि निवासाचा बाहेरचा उमेदवार असून सकट त्यावेळेस कोपाडे गावनं चांगली साथ दिली. आज तर उमेदवार आपल्या गावातील आहेत, समोरचा उमेदवार पण गावात नाही. त्याच्यामुळं 1000 मताचं मताधिक्य या कोपाडे गावातून मिळालंच पाहिजे असे मी सिद्धनाथाच्या समोर सर्व कोपाडेकरांना विनंती करतो. त्याचप्रमाणे भाऊ, आमच्या ह्या जिल्हा परिषद गटाला बंडाळीचं ग्रहण लागलेलं आहे. काही कारण नसताना बंडखोरी इथं झालेली आहे. बरीच आम्ही विनंती केली, दादांनी केली, आमच्या मंडलाध्यक्षांनी केली, पण इथं काय ऐकलं गेलं नाही. स्वतःच म्हणणं खरं. त्यांना बरेच दादांच्याकडून दादा सिक्वेन्स सांगतीलच तो. दादांनी बरंच त्यांना सांगितलं, बाबा असं करू, असं केल्यानंतर असं होईल. कोपाडे गाव 6000 मताचं आहे. जिल्हा परिषद उमेदवार इथंच दिली तरच सीट निघू शकते, पण समोरनं काय अजिबात प्रतिसाद मिळाला नाही. मागणी आवाढव्य होती, त्यामुळं आम्ही तो नाद सोडून दिला. तसेच उमेदवार म्हणून शैलेश चव्हाण काका यांच्या पत्नी स्वातीताई ह्या हिंदराव चव्हाण साहेबांच्या सुनबाई आहेत. घराला एक वारसा आहे. आमचे मित्र दत्तात्रय शेलार आहेत, त्यांचा स्वभाव अगदी प्रेमळ आहे. असे पलीकडे आमच्या अनिताताई आहेत. मी सर्वांना विनंती करतो, सर्वांनी भरघोस मतानं कंपनी चिन्हावर बटन दाबून या तिन्ही उमेदवार आपले विजय करायचे आहेत. कोपाडेकरांच्या मी वतीनं मी तुम्हाला आवाहन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची पहिलीच प्रचाराच्या अनुषंगाने पहिलीच सभा आहे. सिद्धनाथाच्या साक्षीनं आज त्या ठिकाणी कोपर्डे जिल्हा परिषदच्या तिन्ही उमेदवारांच्या प्रचाराची सभा होत आहे. त्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरेभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत करतो. आणि कराड उत्तर विधानसभेचे पाणीदार आमदार मनोजदादा घोरपडे यांचंही मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक आणि सातत्यानं आमच्यावर प्रेम करणारे आदरणीय धैर्यशील दादा कदम, त्याचबरोबर आमचे जिल्हा परिषद आणि ज्येष्ठ मार्गदर्शक माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव काका पाटील, त्याचबरोबर ह्या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आणि हिंद केसरी संतोषाबा वेताळ, त्या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच, खरं तर अनेक नावं घेण्यासारखे आहेत. त्या ठिकाणी ताई पण या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक त्या ठिकाणी नावं घेण्यासारखे आहे. सर्वांचंच मी व्यासपीठाचं वरती सर्वांचाच मी सन्मान करतो. आणि ह्या निवडणुकीच्या निमित्तानं 17 गावातील माता भगिनी उपस्थित असणारे सर्व कार्यकर्ते यांचंही मनापासून स्वागत करतो. खरं तर गेली 2017ची निवडणूक, 2017च्या निवडणुकीमध्ये माझं छोटंसं गाव आहे. एक त्याचं मतदान भाव त्यावेळेस 1400-1500 मतदान होतं. परंतु मला कोपर्डे गावाने एक मोठ्या भावाची साथ त्या ठिकाणी दिली आणि मला जिल्हा परिषदला जायला संधी दिली.
त्यावेळेस खरंच आपल्यात आज अण्णा नाईक स्वर्गीय हिंदूराव साहेब त्या ठिकाणी होते. स्वर्गीय हिंदूराव साहेबांनी वेळोवेळी त्या ठिकाणी मला मार्गदर्शन करून या 17 गावामध्ये कशा पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे. खरं तर गाव हा मतदारसंघ म्हणजे हिंदूराव साहेबांच्या मिसेस ताई या ठिकाणी आहेत. त्यांच्यानंतरच एक 40-45 वर्षानंतर मी या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य झालो. खरं तर हा मतदारसंघ म्हणजे घरातून माणूस बाहेर निघणं सुद्धा अवघड होतं. पण त्या ठिकाणी त्या समोर बसलेल्या सामान्य कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करून मला जिल्हा परिषदला जायला संधी दिली. त्या संधीचं खरं तर मी 13-14 कोटी रुपयाचा भाव त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये 1-1.5 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी आणला. अनेक योजनातून त्या योजना जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल, जिल्हा नियोजनच्या माध्यमातून असेल, त्यावेळेस आपणही त्या ठिकाणी तरवडीमध्ये माझी सभा घेतली होती प्रचाराच्या अनुषंगानं. जे पूर्ण म्हणजे जिल्हा परिषद झाल्यानंतर सुद्धा गाव पूर्ण प्रक्रियेमध्ये आपण होता. मला जिल्हा नियोजनला कशा पद्धतीनं आपण पाठवलं हे पण आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये पण आपल्याला संघर्ष करावा लागला. पण खरंच त्या संघर्षातून तुम्ही दिलेल्या आशीर्वादातून साथीतून मी ह्या लोकांची सेवा करू शकलो. आज परत एकदा आज त्यावेळेस मी पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो. आज एक 15 मिनिटापूर्वी पण त्यांच्या बरोबर होतो. पण खरंच भाव आज या ठिकाणी आपण अनेक वेळा मला प्रवेशाबाबत सोबत येण्याबाबत त्या ठिकाणी धैर्यशील दादा असतील, तुम्ही असेल, भीमराव काका असतील, अनेक जी कराड उत्तर मधली अनेक लोकांनी अनेक कार्यकर्त्यांनी माझ्यावर प्रेम करणाऱ्या की आमच्या सोबत दादा तुम्हाला यायला पाहिजे. आणि ती भूमिका खरं तर आज तुमच्या हस्ते प्रवेश या ठिकाणी माझा झाला आणि ती साकार झाली. आज ह्याच भूमिकेनं आज ह्या परिवारासाठी इथं उपस्थित असणाऱ्या सामान्य व्यक्तीनं त्यावेळेस मला जिल्हा परिषदला पाठवलंय. त्याच भूमिकेतून मी हा निर्णय घेतलेला आहे. गेले 15-20 दिवस, 1 महिना 1.5 महिना अनेक निवडणुकीच्या कार्यकाळातून पुढे गेलो. परंतु ही निवडणूक एकाच एक झाली पाहिजे. त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या विचाराचा आणि हिंदूराव चव्हाण साहेबांच्या विचाराचा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य झाला पाहिजे. ह्या भूमिकेनं आणि भाऊंच्या विचाराचा, धैर्यशील दादांच्या विचाराचा, मनोजदादांच्या विचाराचा या ठिकाणी जिल्हा परिषद पूर्ण गत या ठिकाणी आला पाहिजे. ह्या भूमिकेनं प्रामाणिकपणे त्या ठिकाणी मी 2 पावलं मागे सरलो आणि ह्या तिन्ही उमेदवारांना साथ देऊन त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची माझी भूमिका ठेवली. आज त्याच भूमिकेनं आज तुम्ही आपण ह्या सुरुवात केलेली आहे. येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये भाऊ आपल्याला लक्षात येईल. आपण काही गोष्टी मला सूचना दिल्या, नक्की या सूचनेचं मी पालन करून येणाऱ्या 7 तारखेला 8 तारखेला निकालातून आपल्याला दिसेल हा जिल्हा परिषदच्या तिन्ही उमेदवारांना. आज या ठिकाणी शैलेश चव्हाण यांच्या मिसेस आहेत, स्वाती शैलेश चव्हाण या जिल्हा परिषदला उमेदवार आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी कोपर्डे पंचायत समिती गणामध्ये दत्तात्रय शेलार आमचे सहकारी. आज 11 मारुतीमधील 1 मारुती आज शापूरला आहे. खरं तर या गावाला खूप दिवस संधी मिळालेली नव्हती. मला पंचायत समिती घ्या म्हणून त्या ठिकाणी मागणी होती. पण मी म्हटलं ज्यावेळेस माझ्यावर वेळ आली त्यावेळेस शापूर आणि शिरवडे एक मला धाकट्या भावासारखी त्या ठिकाणी मदत केली. परंतु मला त्या पंचायत समितीचं अनेक काही वेगळं पण सांगितलं होतं. मी बोलत नाही, परंतु मी ती न घेता या दोन्ही गावात कुठेही ती उमेदवारी द्यावी त्याचा मी प्रचार करीन अशी भावना व्यक्त करून मी पुढे गेलो. आज त्याच भावनेनं आज संतोष वेताळ सुद्धा आबा या ठिकाणी आहेत. मला त्यांनी त्या ठिकाणी पक्ष न बघता त्यावेळेस मला सहकार्य केलं होतं आणि त्या सहकार्याचं कुठंतरी थोडी आठवण असावी म्हणून त्यांची उमेदवारी मला सांगण्यात आली फोनवरून. ठीक आहे म्हणलं, माझी इच्छा, माझं काय अडचण नाही, मला दिशीला त्या उमेदवारची काम करण्याची माझी भावना आहे. आज तुमच्या हस्ते अधिकृत त्या ठिकाणी माझा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे. आज तुम्ही आज इथून पुढं आज माझी भावना असेल, आज काम असेल ते तुम्हाला बघायला मिळेल भाव. आणि एकदा त्या ठिकाणी मी एखादी गोष्ट निर्णय घेतला तर भाव त्या माणसाशी प्रामाणिकपणे तुमच्या धैर्यशील दादा असतील, मनोज दादा असतील, तुम्ही असतील, प्रामाणिकपणे काम करण्याची माझी भावना असती. तर प्रामाणिकपणे सामान्य कार्यकर्त्याला न्याय द्यायची भावना असती. आपण त्या कोपर्डे जिल्हा परिषदवरती आणि कराड तालुक्यावरती
नेहमी लक्ष ठेवावं अशी या समोर उपस्थित असणाऱ्या सर्व जनतेच्या समोर आपल्याला आश्वासन देतो आपण. ते आम्हाला कायम तुम्ही आमच्यावरती लक्ष ठेवशीला आणि आमचा त्या ठिकाणी असलेल्या अडीअडचणी, काम असेल, विकास काम असतील, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही आमच्या पूर्ण करशीला अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण त्या कोपर्डेतील पहिल्याच सभेला आपण या ठिकाणी वेळ काढून उपस्थित राहिला, आमच्या सर्वांच्या शब्दाला मान दिला, त्याबद्दल भाव आपलं सर्वांच्या वतीनं, या 17 गावातील मतदारांच्या वतीनं, सामान्य कुटुंबातल्या आमच्या कार्यकर्त्याच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की, भारत माता की. सिद्धनाथाच्या नावानं, सिद्धनाथाच्या नावानं. माझे राजकीय मार्गदर्शक कैलासवासी हिंदूराव चव्हाण साहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. आज त्यांनी जी शिकवण दिलं त्याच आधारे कोपर्डे जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद उमेदवार, पंचायत समितीचे उमेदवार आणि पलीकडे करवडी गणातील उमेदवार या तिघांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आणि कोपर्डे गावावर विशेष प्रेम असणारे आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय जयाभाऊ, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोपर्ड्यानं कमाल केली आणि अभूतपूर्व असं मतदान करून कराड उत्तरमध्ये परिवर्तन केलं आणि परिवर्तन केल्यानंतर प्रत्येक गावामध्ये विकासाचा डोंगर निर्माण करणारे, आपल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणारे आमचे सहकारी आमदार मनोजदादा घोरपडे गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अतितटीची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये ठामपणे जिल्हा परिषद सदस्य झाले आणि ज्यांनी मला जिल्हा परिषद सदस्य केलं त्या लोकांचं मी काहीतरी देणं लागतो, त्या सगळ्यांच्या देण्यातनं उतराय होण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेले आणि कोपर्डे जिल्हा परिषद गटाची निवडणुकीची सूत्र हातात घेतलेले कराड तालुक्याचे तरुण नेते आदरणीय निवासराव थोरात, हिंदकेसरी संतोषजी वेताळ साहेब या ठिकाणी ज्यांची आठवण नेहमी होते. अण्णांच्या नंतर ते संपतराव चव्हाण साहेब. खरं तर सगळ्यांची नावं घेतली पाहिजे, वेळ कमी आहे, 2 सभा अजून आहे. भावना आपल्या पुढे व्यक्त व्हायचे, आमदारांना आपल्या पुढे व्यक्त व्हायचे. कराड उत्तरच्या भविष्यामध्ये ही कोपर्डे हवेली गटाची निवडणूक अतिशय महत्वाची. या कराड उत्तरच्या गेटमधनं जे उत्तर सुरू होतो ते आपलं कोपर्डे गाव आणि कोपर्डेकर म्हटलं की कोपर्डे म्हणलं की आम्ही सगळी एक होतो. गेल्या वेळी कोपर्डेकरांच्या मनाला हळहळ वाटली, कारण कोपर्डे गावामध्ये 2-3 उमेदवार होते, परंतु एकही उमेदवार निवडून आलेला नाही. एवढं 5-6 हजार मताचं गाव आणि म्हणून कोपर्डेकरांनी ती चूक दुरुस्त करायची ठरवली. शैलेश चव्हाण असेल, महेश चव्हाण असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, शिवाजीराव असतील, दादासाहेब असतील, सगळे सहकारी पेटून उठले आणि कोपर्डेचं नाव या कराड तालुक्यामध्ये राखण्यासाठी शैलेश चव्हाणच्या मंडळीचा फॉर्म या ठिकाणी भरलेला आणि आता कुठलं भविष्य बघायची गरज नाही. कोपर्डेकरांनी ठरवलं या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आणि आपले उमेदवार ताकदीने निवडून देत. मला तुम्हाला सांगायचं, एक कमळाचं बटन दाबलं, या ठिकाणी आमदारकीला परिवर्तन केलं. एका वर्षामध्ये 1000 कोटी रुपयाचा निधी आपण उपलब्ध करू शकलो. या कोपर्डे गावामध्ये मनोजदादांच्या रूपाने सर
आणि शैलेच्या एका पत्रावर ग्रामविकास मंत्री आदरणीय जयाभाऊनी 50 लाख रुपयाची कामं एका मिनिटामध्ये मंजूर केली. आपण विकासाचं राजकारण करूया. या ठिकाणी तुम्हाला या भागामध्ये सरकार केंद्रामध्ये भाजपचं आहे, राज्यामध्ये भाजपचं आहे. येणारी जिल्हा परिषद ही सुद्धा भाजपची होणार आहे. आणि मग गावचं नुकसान करून घेण्यापेक्षा ज्यांच्याकडनं गावचा विकास होऊ शकतो ते उमेदवार भारतीय जनता पार्टीच आपल्याला निवडून द्यावे लागतील. म्हणून माझी आपल्याला नम्र विनंती की ज्याप्रमाणे विधानसभेला आपण काम केलं त्याप्रमाणे कोपर्डे हवेली गटातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काम करावं. या ठिकाणी ठीक आहे, काय जर येतील, भावनिक होतील, भावनिक बोलतील, परंतु ही निवडणूक आहे, ही निवडणूक विकासाची निवडणूक आहे. कोपर्डे हवेली गटाच्या अस्मितेची निवडणूक आहे, कुणा एकट्याच्या अस्मितेची नाही आहे. सगळ्यांनी समजून सांगितलं होतं या प्रवाहात राहा, परंतु नाही, काही ठिकाणी आपला ताठरपणा आपल्याला अडचणीत आणतो. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मला सांगायचं की उमेदवार कोण आहेत बघा, पक्षाची भूमिका बघा. आज भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं माझ्या लाडक्या बहिणीनं दर महिन्याला भाऊबीज द्यायला सुरुवात केलेली आहे. लाडक्या शेतकऱ्यांना शेतकरी सन्मानच्या माध्यमातून मदत होते. अनेक योजनेत खूप वेळ लागल. काही आमदारांनी नामदार साहेब आपल्या भाषणात त्याचा आढावा घेतील. अनेक योजना आहेत, त्या योजना आपल्याला अशाच मिळणार आहेत. आपल्याला विकासाचं काम करायचं आहे. आणि म्हणून आमचे हात जोडून विनंती की आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीचं कमळ, आपला उमेदवार कोण आहे तर भारतीय जनता पार्टीचं कमळ, आणि या कमळाच्या चिन्हाच्या पुढचं बटन येत्या 7 तारखेला आपल्याला दाबायचंय. आणि कोपर्डेकरांचा स्वाभिमान आपल्याला या कराड तालुक्यामध्ये जीवन ठेवायचं आहे. ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण या ठिकाणी करतो एकदा जोरदार आहे त्यांच्यासाठी संग्रामजी पिसाळ. अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत या सिद्धनाथाच्या नगरीमध्ये आज त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार या जिल्हा परिषद गटाच्या सौ स्वातीताई शैलेशजी चव्हाण, तसंच कोपर्डी हवेली पंचायत समिती गणाचे उमेदवार श्री दत्तात्रय तात्या शेला, तसंच पंचायत समिती गणाचे उमेदवार सौ अनिताताई सतीश वेताळ यांच्या प्रचार सभेच्या अनुषंगानं आपल्या महाराष्ट्र राज्याचे नेते, आपल्या सर्वांचे नेते, राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरेभाऊ हे या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी कराड विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं मी कोपर्डी जिल्हा परिषद गटाच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. त्याच पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित असलेले निवडणूक प्रमुख भारतीय जनता पार्टीचे धैर्यशील दादा कदम, जिल्हा परिषदेतील माजी सहकारी आणि या गटाचे माजी सदस्य श्री निवासराव थोरात, पैलवान संतोषाबा वेताळ हिंद केसरी, तसंच भीमराव काका पाटील जिल्हा परिषदचे माजी कृषी सभापती, सागरजी शिवदास जिल्हा परिषदचे माजी सभापती, नवनाथजी पाटील, जालिंदरजी चव्हाण, तुकारामजी नलवडे मंडलाध्यक्ष, संपतरावजी इंगवले अप्पा, संपतराव चव्हाण तात्या, युवराज अप्पा साळवे यांनी खरं तर फार मोठ्या मनानं या ठिकाणी आपली उमेदवारीसाठी या ठिकाणी संपूर्ण गटामध्ये चांगलं वातावरण तयार केलं होतं, पण ते थांबले. ते युवराज अप्पा साळवे आणि महेश चव्हाणांना या दोघांचंही या ठिकाणी मी हार्दिक असं अभिनंदन करतो. कृष्ण चव्हाण काका, राजाराम चव्हाण चेअरमन, सर्जेरावजी थोरात, मोहन चव्हाण, राजेश चव्हाण तात्या, विनायकजी भोसले, विकास राऊत अण्णा, तसंच शैलेशजी चव्हाण आणि सीमाताई घारगे या सभेला उपस्थित असलेल्या सर्व आमच्या लाडक्या बहिणी आणि सर्व लाडके बंधू. खरं तर आज भाऊनी या ठिकाणी वेळ काढला त्याबद्दल पुन्हा एकदा भाऊंना या ठिकाणी भाऊंचा आभार मानतो.
की खऱ्या अर्थानं आजपासून कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटामध्ये चांगल्या पद्धतीचं चैतन्य आलेलं आपल्याला पाहायला मिळेल. आज शैलेश काकाच्या बाबतीत सांगायचं झालं तर भाऊंचा पण लाडका आहे, धैर्यशील दादांचा पण लाडका आहे, माझा पण लाडका आहे आणि जनतेचा पण लाडका आहे असा हा आपला उमेदवार आहे. कधी कुणाला पलीकडे सर नाही म्हणणार, पण सर्वसामान्यांच्या कामासाठी कायम तत्पर असणं आणि या भूमिकेतूनच खरं तर बाकीच्या सर्वच उमेदवारांनी या ठिकाणी शैलेश काकाला उमेदवार म्हणून पसंती दिली आणि त्याच्या पाठीशी ताकदीनं सर्वजण उभं राहिला. खरं तर आज कोपर्डे या गावचं मतदान जवळपास 6,000 मतदान आहे आणि या गावाला संधी मिळणं हे सुद्धा गरजेचं होतं आणि त्या अनुषंगानं या सर्व मंडळींनी बैठक घेतली आणि आम्हाला जिल्हा परिषदची उमेदवारी द्या, आम्ही आमच्यात एकी करतो आणि अशा माध्यमातून या ठिकाणी हे नेतृत्व पुढं आलं. परंतु काही मंडळींनी या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर आता कांगावा सुरू केला की आमच्यावर अन्याय झाला. आता मी कराड उत्तरचा आमदार आहे, माझ्याकडे तरी एकदा पण तिकीट मागितली नाही. तर मी भाऊसने विचारलं तुमच्याकडे कधी इतकं तिकीट मागितले का? तर म्हणले एकदम सुरुवातीला. नंतरच्या काळात असं ऐकायला मिळालं की फडणवीस साहेब डायरेक्ट हेलिकॉप्टरनं त्यांना तिकीट घेऊन येणार आहे. ही असली भाषा. अरे इथं तुकारामजी नलवडे आहेत, ते माझ्याकडे एकदा आले, म्हटले इथं विनाकारण आपल्या पक्षातल्या पक्षात कुठं धुसफूस नको. तर मी जरा त्यांच्याशी बोलून घेतो. म्हणलं बिनधास्त बोलून घ्या, माझं काय म्हणणं नाही, आपल्याला या ठिकाणी सगळ्याला सामावून पुढे जायचंय. तर त्या ठिकाणी त्यांच्याकडे प्रस्ताव दिला की कोपर्डे हवेली गटातून माझ्या मिसेस उभ्या राहतील, मसूर गटातून मी स्वतः उभा राहीन, इकडं सैदापूर गाणात मी सांगेल ते सदस्य उभे करावे लागतील. मग आता तुकारामला म्हणलं मी परत इकडे कराड उत्तरमध्ये यायची गरजच राहणार नाही. अशा पद्धतीनं आता सुद्धा सभेत चाललंय की या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जरी उद्या जिल्हा परिषदची सत्ता आणायची म्हटलं तर माझ्याशिवाय सत्ताच होऊ शकत नाही. मी ठरवणार की कुठला अध्यक्ष बनवायचा, कराड तालुक्यात सभापती मी ठरवणार कुठला अध्यक्ष बनवायचा. अहो पक्ष एकदा लेबल काढलं की तुम्हाला आता कळत असेल काय परिस्थिती असते ती. 3 नंबरला राहण्यासाठी सुद्धा धडपड करावी लागेल. ही परिस्थिती आहे. शेवटी आज संघटनेची ताकद ही फार मोठी असते. आज इथं आम्हाला किंमत आहे भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला या ठिकाणी किंमत आहे. आज आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सारखा कणखर मुख्यमंत्री आमच्या पाठीशी आहे म्हणून आम्ही या ठिकाणी शेकडो कोटीची कामं 1 वर्षामध्ये या ठिकाणी आणू शकलो. आज भाऊ या ठिकाणी ग्रामविकास मंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये फार मोठी ताकद भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे. त्यामुळं आज भावनिक होऊन माणसाला वाईट वाटतं, आम्हाला पण वाईट वाटतं, पण मतं ही शेवटी आज भारतीय जनता पार्टीशिवाय या ठिकाणच्या आमच्या माता भगिनी असते, आमचे बंधू असते या ठिकाणी देणार नाहीत. त्यांना माहिती आहे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीशिवाय या ठिकाणी विकासात्मक आपली कामं होऊ शकणार नाही. आणि त्या अनुषंगानं जवळपास या कोपर्डे गावामध्ये 1.25 कोटी रुपयांची कामं आजपर्यंत आलेली आहे. आणि हा जो कराडवरून रहमतपूरकडे जाणारा रस्ता आहे, मसूर रहमतपूर, आता आपण हॅमसाठी हा रस्ता सुचवलेला आहे. जवळपास 40 किलोमीटरचा हा रस्ता आहे. हा पूर्ण रस्ता कॉन्क्रीट करण्यासाठी आणि त्याला किमान किलोमीटरला 8 कोटी रुपये खर्च येतो. आज 320 कोटी रुपयाचं काम येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी आपल्या या ठिकाणी मंजूर होऊन चांगल्या पद्धतीचा रोड होणार आहे. त्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीच आपल्याला हे देऊ शकते, इतर कोणी आपल्याला देऊ शकत नाही. आज शेतीच्या पाण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर जवळपास 12 नवीन लिफ्ट इरिगेशन स्कीम आपण या वर्षामध्ये, काही जुन्या आहेत त्याला गती दिली, काही नवीन मंजूर केल्या, काहींना पाणी आरक्षित करून दिलं. आणि हे का शक्य झालं तर मागं आपल्या भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. आज भाऊंच्या सारखे मंत्री आमच्या पाठीशी ताकदीनं उभे आहेत, फडणवीस साहेबांसारखा मुख्यमंत्री आमच्या पाठीशी ताकदीनं उभा आहे आणि केंद्रामध्ये आदरणीय मोदीजींचं सरकार आहे म्हणून ह्या गोष्टी शक्य आहे. आणि त्यामुळं जरी कुणीही काही कांगावा केला आणि काही केलं तरी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी
चाच उमेदवार येणाऱ्या काळामध्ये या कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटाचा सदस्य होणार आहे. आज जर आपण बघितलं पुढं तुतारीचा उमेदवार आहे, त्यांनाच माहित नाही त्यांचं पुढं भवितव्य काय. फक्त कराड उत्तर मध्येच तुतारी दिसते, अख्ख्या जिल्ह्यात काय कुठं तुतारी दिसत नाही. ही अशी परिस्थिती या पक्षाची आहे. आणि समोरचे जे उमेदवार आहेत त्यांना भेटायला परत पुण्याला जावं लागेल. जिल्हा परिषद आपली साताऱ्यात आहे. त्यामुळं लोकांना चांगलं कळतं की आपण काय निवडलं पाहिजे, काय निवडलं नाही पाहिजे. तसा शैलेश काका आमचा सकाळी 6 वाजल्यापासून तुमच्या सेवेमध्ये कायम तत्पर राहणार आहे. आज दत्ताच्या बाबतीत बोलायचं झालं तरी बरेच वर्ष त्यानं सुद्धा समाजामध्ये, राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं आणि लोकांच्यातनं ह्या उमेदवारी आलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून आपण या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हिंदकेसरी पैलवानाच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी कायमच वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि सामाजिक कामं सुद्धा मोठ्या प्रमाणावर केली जातात आणि त्या अनुषंगाने आपण अनिता ताईंना या ठिकाणी पंचायत समितीची उमेदवारी दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे, सुसंस्कृत अशा पद्धतीचे हे सर्व उमेदवार आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत आणि हे निवडून आणण्यासाठी दिले. त्यांचं काय तर भाजपची पाडायची. अरे पण तेवढी ताकद तरी पाहिजे भाजपची पाडायला. आज भारतीय जनता पार्टीत यायला माणसं तळमळत आहेत. पण मला आज खरं तर फार छान वाटलं की या जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषदचे सदस्य, आमचे मित्र, मला असं वाटायचं की एखाद्या वेळेला राहुल गांधी पक्ष सोडल पण निवास दादा काही पक्ष सोडल असं वाटायचं. पण आज निवास दादाने प्रवेश केला. आज भारतीय जनता पार्टीची ताकद फार चांगल्या पद्धतीने या ठिकाणी या माध्यमातून आपल्याला वाढलेले पाहायला मिळते. आज अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण हे संपूर्ण कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. आज तुम्ही प्रत्येक गटामध्ये जर गेला तर अतिशय सकारात्मक वातावरण आहे. म्हणजे आम्ही एवढा 900-950 कोटीचा निधी 1.25 वर्षामध्ये कधी बघितलेला नाही. 25 वर्षाचा हिशोब काढला तर ती कुठं जवळपास पण येणार नाही. अशा पद्धतीची परिस्थिती आहे. या विभागातील धनगरवाडी योजना बऱ्याच वर्षापूर्वी 85 साली मंजूर झालेली, 40 वर्ष पूर्ण होत नव्हती. आता येणाऱ्या 3 तारखेला या ठिकाणी धनगरवाडीच्या 2ऱ्या टप्प्याचं पण आपण पाणी त्या ठिकाणी चालू करतोय. पहिल्या टप्प्याचं पाणी चालू झालंय. अंगणवाडीचा पहिला टप्पा पूर्ण झालाय. आता 2ऱ्या टप्प्याचं टेंडर निघालंय. अशा पद्धतीनं या वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शेती पाण्याचे प्रश्न, या ठिकाणी कॅनॉलच्या विषयी जे काय पाण्याचे प्रश्न असतील, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आणि अंतर्गत विकासात्मक ताकद या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर आम्हाला मिळाली आणि त्या माध्यमातून लोकांच्या मध्ये भारतीय जनता पार्टी विषयी अतिशय चांगल्या पद्धतीचं सकारात्मक वातावरण तयार झालं आणि त्या अनुषंगानं येणाऱ्या 7 तारखेला आपण सर्वच जण या तिन्ही उमेदवारांना कमळासमोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने विजय कराल हे या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे जे फटाके वाजवणार बाबा, आज कोकण जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने येणाऱ्या 5 वर्षासाठी या कोकण जिल्हा परिषद गटाचं भविष्य आणि दोन्ही पंचायत समिती गणाचं भविष्य आपण कुणाच्या ताब्यात देणार ते ठरवणारी निवडणूक आणि या निवडणुकीच्या आजच्या प्रचार सभेच्या निमित्तानं ज्याने आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं आणि या मतदारसंघामध्ये गेल्या 1 वर्षापूर्वी बदल झाला आणि बदल झाल्यापासून या मतदारसंघाच्या विकासाचं काम
प्रचंड ताकदीनं जे नेतृत्व करते ते मनोजदादा घोरपडे, आपल्या सगळ्यांचे सहकारी, या विधानसभा मतदारसंघाचे नेते सन्माननीय धैर्यशीलदादा कदम, आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय रवींद्रराव काका पाटील, सन्माननीय ज्याने आत्ताच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि मला आठवतं मागच्या वेळी जिल्हा परिषदेची निवडणूक चालू होती आणि कळवली मध्ये शेवटच्या प्रचार सभेच्या निमित्तानं निवासदादासाठी मतं मागायला मी आलो होतो आणि निवासदादा त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य झाले आणि त्यांनी या मतदारसंघामध्ये ताकदीनं जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं. कार्यकर्त्याचा संच जपला, वाढवला आणि असं असताना आम्ही सगळेजण एका बाजूला भारतीय जनता पक्षासोबत काम करत होतो आणि निवासदादा निष्ठेनं काँग्रेस पक्षासोबत काम करत होते. मनापासूनची त्यांची भावना आमच्यासोबत असायची, परंतु ज्या पक्षातून निवडून आले त्या पक्षासोबत राहण्याची भूमिका सातत्याने त्यांनी ठेवली. तो दादा आपण कुठेही असला तरी आमचं तुमच्यावरचं प्रेम कधी कमी झालं नव्हतं आणि तुमचंही आमच्यावरचं प्रेम कधी कमी झालं नव्हतं. अगदी कसलीही अडचण आली तरी एकमेकांच्या सोबत ताकदीनं उभं राहण्याचं काम आपण केलं आणि म्हणूनच आज ज्या लोकांनी आपल्याला जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी मदत केली, ज्यांनी आपल्याला आशीर्वाद दिले, त्या कोपर्डे हवेली गावाचं ऋण माझ्यावर आहे. ती सातत्यानं भावना आपण ठेवली आणि आज त्या ऋणातून उतराय होण्यासाठी आपण शैलेश दादा असेल, आमचे दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार असतील, या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि आज भारतीय जनता पक्षामध्ये आपण प्रवेश केला. आपलं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. सन्माननीय संपतरावजी इंगवले, सन्माननीय हिंदकेसरी पैलवान संतोषजी वेताळ, सन्माननीय मंडल अध्यक्ष तुकाराम नलावडे, नवनाथजी पाटील, युवराजजी साळवे, हनुमानजी चव्हाण, सुमित शहा, शरद पाटील, संपतराव चव्हाण तात्या, या ठिकाणी उपस्थित असलेले बाबूराव चव्हाण, सन्माननीय बाळासो चव्हाण, जगन्नाथ पडळकर, राम माळवे, शशिकलाताई चव्हाण, महेशजी चव्हाण, जालिंदर चव्हाण, विद्याधर चव्हाण, मोहनजी चव्हाण, दादासो चव्हाण, हे चव्हाण, पोपटरावजी चव्हाण, सन्माननीय अलंकार चव्हाण, दादा साळवे, सतीशजी वेताळ, अन्य अनेक आमचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. खास करून आजच्या सभेच्या निमित्तानं आमच्या लाडक्या बहिणी उपस्थित आहेत. त्या सगळ्या लाडक्या बहिणींचं मी मनापासून स्वागत करतो. आमचे लाडके भाऊ उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करतो आणि आपण सगळे ज्येष्ठ युवक बांधवांचे मनापासून स्वागत करतो. पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत करतो. आज सिद्धनाथाच्या साक्षीनं होत असलेली या जिल्हा परिषद गटाची सभा आणि सभा जेव्हा होते किंबहुना कोणत्याही निवडणुकीचा प्रचार जेव्हा होतो आणि या प्रचारासाठी जो अवधी दिलेला असतो तो अवधी यासाठी असतो की आपण कार्यकर्ता म्हणून पाठीमागच्या 5 वर्षात आपण काय केलंय. जेव्हा जेव्हा संधी आम्हाला मिळाली तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या गावासाठी, जिल्हा परिषद गटासाठी आम्ही काय केलंय
आणि जर तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही तुमच्या या जिल्हा परिषद गटासाठी, या गावासाठी आम्ही काय करू हे सांगण्यासाठी काका खऱ्या अर्थानं ही प्रचाराची पद्धत या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये असते. पण आपण सातत्यानं पाहतो निवडणुकीच्या प्रचाराच्या सभा म्हटलं की एकमेकावर टीका करणं, एकमेकाला शिव्या घालणं आणि एकमेकाची निंदा नालस्ती करून मत मागणं याच्या पलीकडं अलीकडच्या कालखंडामध्ये या प्रचाराच्या सभेमध्ये काय होताना दिसत नाही. आज मी आपल्याला हे सांगणार आलो, शेवटी तुम्ही असो आम्ही असो, आपण आता सगळे भारतीय जनता पक्षामध्ये काम करतो. दिल्लीमध्ये मोदीजींचं सरकार आहे, राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे आणि जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून शिवेंद्र बाबा असतील, मी असेल, आमचे सगळे आमदार असतील, ताकदीने या जिल्ह्याचा चेहरा बदलण्यासाठी काम वेगाने करताना आपण सगळेजण पाहत आहे. त्यामुळं दिल्ली असेल, मुंबई असेल, सातारा असेल, या सगळ्या सत्ता जेव्हा एका सुरानं चालतील, एका सुरानं चालतील, तेव्हा आपल्या भागामध्ये विकासाचं काम ताकदीने उभं राहील हे सांगण्यासाठी या ठिकाणी मी आपल्याकडे आलो. आपण सातत्यानं मागचा इतिहास बघितला. 20 वर्ष आपण एक नेतृत्व इथून निवडून दिलं विधानसभेसाठी आणि एवढं वर्ष निवडून दिल्यानंतर सुद्धा सातत्यानं पायाभूत सुविधासाठी आपल्याला मागणी करायला लागते. आमच्या गावाचा रस्ता द्या, आमच्या गावाचं मंदिर द्या, आमच्या या भागामध्ये जो कृष्णा काठचा भाग आहे या तालुक्यातल्या अनेक गावांना आजही शेतीला पाणी नाही. 20 वर्ष आमदार झाल्यावर सुद्धा या भागातल्या अनेक गावातल्या लोकांना, शामगाव असेल, शामगावपासूनची सगळी गावं, या सगळ्या गावांना आजही शेतीला पाणी मागायला लागतं, पिण्याला पाणी मागायला लागतं. अशा पद्धतीची परिस्थिती आज निर्माण झाली. म्हणून मी आपल्याला सातत्याने विनंती केली होती, आपण कराड उत्तरचं नेतृत्व बदला, विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार निवडून द्या. या मतदारसंघाचा विकासाचा राहिलेला बॅकलॉग आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सगळा भरून काढू आणि जे जे काम राहिले, जे जे काम या भागातलं राहिले, ज्या गावातलं राहिले, ते प्रत्येक काम आम्ही मार्गी लावू अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतली. आज आपण बघतो शामगावच्या पाण्याचा प्रश्न सुटतोय, त्याच्यासोबत बाकीच्या कामाचा प्रश्न सुटतोय, पाण्याचा प्रश्न सुटतोय. शामगाव सारखं गाव, टेंबूची योजना की या मातीतनं ही योजना तयार झाली. आमचं पाणी उचलून इकडं सांगली जिल्ह्यामध्ये गेलं, सोलापूर जिल्ह्यामध्ये गेलं, पण ज्या योजनेपासून काही अंतरावर असणाऱ्या आमच्या शामगाव सोडून या पलीकडच्या गावाला आज अखेर पाणी मिळालं नाही, याच्यासारखं दुर्दैव कधी असू शकत नाही. पण इथल्या लोकप्रतिनिधींना त्याची कधी जाणीव झाली नाही. म्हणून आम्ही आता हा विषय हातात घेतला. आपण सगळेजण पाहतोय मान गटाच्या तालुक्याकडे बघितलं की दुष्काळी तालुका, मागासलेली माणसं, गरीब माणसं, अशा पद्धतीची भूमिका लोक घ्यायची. आपण सगळी ती भूमिका घ्यायचो. आज मी अभिमानानं सांगतो, माझा मान खटाव आज समृद्ध होतोय, माझा मान खटाव आज बागायती होतोय, गावागावामध्ये पाणी पोहोचतंय आणि माझा मान खटाव एक विकसित तालुका म्हणून आज विकसित होताना आपण सगळेजण पाहतोय. पण इथं सगळ्यासोबत असताना, सगळे या ठिकाणी असताना आजही या भागामध्ये विकासाचा बॅकलॉग राहिला आहे. याला कारण या भागाचं नेतृत्व आहे. आता नेतृत्व आपण बदललं, विधानसभेला आपले आमदार निवडून गेले, वेगाने विकास होतोय. लांब कशाला शैलू काका, आपण भारतीय जनता पक्षामध्ये आला, याच ठिकाणी कार्यक्रम झाला, आपला स्वागत मी भारतीय जनता पक्षामध्ये केलं आणि आल्या आल्या आपण सगळ्यांनी विनंती केली होती, आपण भाषण केलं होतं आणि विनंती केली की आम्ही तुमच्याकडे विकासाच्या कामासाठी येतोय, आमच्या गावाचा विकास झाला पाहिजे, आमच्या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे, ही भूमिका आपण घेतली. आणि आज या ठिकाणी येताना मला आनंद होतो की 3 महिन्यापूर्वी, 4 महिन्यापूर्वी, किती महिने झाले प्रवेश करून,
साडेतीन महिन्याचा कालखंड झाला. 3.5 महिन्यामध्ये या गावात आपण शब्द दिला होता की या गावाच्या विकासासाठी आम्ही पैसे देऊ. इथं येत असताना आपण बघितलं असेल 50 लाख रुपयाची विकास कामं या गावासाठी आपण मंजूर केली. त्यातलं महादेवाचं मंदिर असेल, दुसरं कुठलं भवानी मातीचं मंदिर असेल, आणि त्यानंतर गावाचे 2 रस्ते असतील. या 4 कामाला आम्ही पहिल्यांदा न्याय देण्याची भूमिका घेतली. एक विषय आपण समजून घ्या. आपण या भारतीय जनता पक्षाच्या मुख्य प्रवाहात आपण आला त्याच विकासाचं कामं चालू झाली. या ठिकाणी मी अनेक शब्द दिले होते. या ठिकाणचा खास करून क्रीडांगणाचा विषय होता. त्या क्रीडांगणासाठी किमान 70 ते 80 लाख रुपये लागतील अशा पद्धतीची भूमिका आपण सगळ्यांनी मांडली होती. मी आज सिद्धनाथाच्या साक्षीने सांगतो, येणाऱ्या 3-3.5 महिन्याच्या आत त्या क्रीडांगणासाठी पहिले 50 लाख रुपये मंजूर करून देईल. आणि या भराव्या गावच्या हा प्रश्न आपण मागे लावू. आणि जो प्रश्न शैलेश झाला, आपण जो प्रश्न सांगितला, जो विषय सांगितला, त्या प्रत्येक विषयाला न्याय देण्याची भूमिका आपण घेऊ. आज सांगायला आनंद होतो, एका बाजूला पाण्याचे प्रश्न सुटतायत आणि दुसऱ्या बाजूला गावखेड्याचा विकास करणारं ग्रामविकास खातं माझ्याकडे आहे. माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला एक युवक, एका शेतकऱ्याचं पोरग भारतीय जनता पक्षामध्ये गेलं. भारतीय जनता पक्षानं मला न्याय दिला, या मातीला न्याय दिला, आणि आपण पाहतोय की राज्याचा ग्रामविकास खाता आज माझ्याकडे. आता ज्या निवडणुका होतात, या निवडणुका जिल्हा परिषदेच्या आहेत, या निवडणुका पंचायत समितीच्या आहेत, आणि भविष्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतील. आणि ग्रामविकास खात्याच्या अंडर जिल्हा परिषद पण येते, ग्रामविकास खात्याच्या अंडर जिल्हा परिषद पण येते, पंचायत समिती पण येते, आणि ग्रामपंचायत पण येते. या तिन्ही संस्थांमध्ये कुठलंही काम मंजूर करायचं म्हटलं, या तिन्ही संस्थेमध्ये अगदी ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत कुठलंही काम मंजूर करायचं म्हटलं तर ते ग्रामविकास खात्याकडूनच करायला लागतं. तर मी या ठिकाणी आलोय, अगदी इंदिरा साहेबांच्या पासूनचे माझे खूप जवळचे संबंध या गावाशी आहेत, या सगळ्या परिसराशी आहेत. कराड उत्तर मतदारसंघाला सातत्याने या मतदारसंघाच्या विकास कामाची आम्ही भूमिका घेतली. मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वी जवळजवळ 1-1.5 महिन्यापूर्वी जवळजवळ प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही 2-2 कोटीची कामं मंजूर केली. पण मी आज आपल्याला सांगतो, मी ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून जेव्हा इथं आलो तेव्हा माझ्या समोरच्या जिल्हा परिषदेला उभे राहिलेल्या उमेदवारांना माझा सवाल आहे. तुम्ही जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येणारच नाही, पण जर चुकून आलाच तर विकास कामाला पैसे कुणाकडे मागणार आहे? कुणाकडे जाणार पैसे मागायला? कुठे जाणार आणि काय सांगणार? दिल्लीपासून, महाराष्ट्रात, मुंबईपासून, साताऱ्यापासून सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री तुमच्या पुढे उभा आहे. अरे गावात स्मशानभूमीचं 50,000चं शेड नाही बांधू शकणार तुम्ही. तुम्ही कुठं जाऊन काम मागणार? पण मी आपल्याला या ठिकाणी सांगायला हवं, आणि प्रत्येक गावाला हा शब्द जयकुमार गोरेचा. तुम्ही या जिल्हा परिषद गटाचा जिल्हा परिषद सदस्य आणि आमच्या दोन्ही पंचायत समितीचे सदस्य तिन्ही उमेदवार निवडून द्या. हा जयकुमार गोरे आपल्याला शब्द देतोय. काम सांगायचं मी करायचं, काम सांगायचं मी करायचं, आणि आलेला एकही माणूस मोकळ्या हाताने कधी परत जाऊ देणार. या जिल्हा परिषद गटासाठी लागेल सिद्धनाथाच्या मंदिराच्या समोर उभा आहे.
आणि सिद्धनाथाच्या साक्षीनं सांगतोय, हेच गाव नाही, या मतदारसंघातलं कुठलंही गाव असू दे, जे काम मागेल, जे आवश्यक आहे ते सगळं. तर तुम्हाला माहिती आहे, माझ्या खात्यामध्ये, मी ज्या खात्याचा मंत्री आहे त्या माझ्या खात्यामध्ये सगळंच मिळतं. अगदी जन्माला आलेल्या बाळापासून त्याची काळजी घेणारं माझं खातं, माझी एखादी भगिनी बाळंत झाली तरी तिचं काळजी घेणारं आमचं खातं, महिला बचत गट सगळे माझ्या खात्यामध्ये येतात, तुमच्या बहिणी सगळे बचत गट माझ्या खात्यामध्ये येतात, उमेद माझ्या खात्यामध्ये येतं. गावात ग्रामपंचायत बांधायची म्हणलं तर ग्रामविकास खातं, गावचा अंतर्गत रस्ता करायचा, गटर करायचं ग्रामविकास खातं, मंदिर बांधायचं ग्रामविकास खातं, अगदी गावात स्मशानभूमी बांधायचं म्हणलं तरी ग्रामविकास खातं, आणि स्मशानभूमीतला आतला कट्टा असतो ना, कट्टा तो बांधायचा म्हणलं तरी ग्रामविकास खातं. तर एवढं सगळं ज्या खात्यामधनं मिळतं, त्या खात्याचा मंत्री हा तुम्हाला शब्द देतोय की मी जबाबदारी घेतो या मतदारसंघाचं, मी पालकत्व घेतो, या मतदारसंघाला विकासाचं एकही काम कमी पडू देणार नाही, ताकदीने तुमच्या पाठीशी उभं आहे. तर कोण काय म्हणता विषय बाजूला ठेवा, येतील भाषण करतील, सांगतील निवडून द्या, है ना, सांगतील निवडून द्या, पण निवडून आल्यावर काय करतील? पुन्हा येऊन माझ्याकडेच विनंती करायला लागेल, पुन्हा येऊन पैसे मलाच मागायला लागतील. आमदार इथला आपला, आणि सातारा जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता येणार आहे हे सांगायला कुठल्याही ज्योतिषाची आवश्यकता राहिलेली. नगरपालिकांच्या निवडणूक आपण निकाल बघितला, आपण 10 पैकी 7 महापौर नगराध्यक्ष आमच्या भारतीय जनता पक्षाचे. आताही आपण बघतो सगळे नेते, आता कोणी काय म्हणायचं म्हणू दे, कोणते भारतीय जनता पक्षापासून बाजूला होऊन निवडणूक नंतर मला ऐकायला मिळालं आलं. पण तुम्हाला सांगू, इथं उभं असलं, इथं या भागात येतं नेतं जे आता आपल्या विरोधात निवडणूक लढवत आहेत, म्हणजे काय तुतारीतनं ह्याच्यातनं कशातून, हे सगळे नेते भारतीय जनता पक्षात घ्या म्हणून मागे लागलेले आहेत. पक्षातल्या बाजूला जाऊन काय होणार आहे? कधी कधी लोकांना वाटतं की गाडी मीच ओढते, पण बाबा गाडीची सावली तुझ्यावर आहे, काळजी घेतली पाहिजे. तत्वज्ञान खूप मोठं सांगायचं, आमच्या हातात भाजप सगळं सांगायचं, आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर निर्णय घेतला तर स्वीकारला पाहिजे, स्वीकारला पाहिजे. म्हणजे आजही विनंती, आपण सगळे सहकार्य नका चुकीचा, आणि ज्यांनी भारतीय जनता पक्ष सोडला त्याचं वाटलं झाले बाबा, आणि एवढं भविष्य पुन्हा लिहिलेलं असताना कशाला बिनकामाचा अंधार, काय गरज आहे का? माझी विनंती, आता झाला हा विषय बाजूला ठेवा, पण तुम्हालाही माझी विनंती आहे, इथल्या जनतेला माझी विनंती आहे, नका अशा काय भूमिका. शेवटी आपलं सगळ्यांचं भविष्य या निवडणुकीत असतं. लोकशाहीनं जो मताचा अधिकार दिला आहे, देशाचा पंतप्रधान निवडण्याची ताकद आमच्या बहिणीच्या एका मतात आहे, लक्षात ठेवा. त्याच मताची ताकद राज्याचा मुख्यमंत्री बनवते, त्याच मताची ताकद इथला जिल्हा परिषद सदस्य घडवते. पण एकदा चुकला की 5 वर्ष वाट लागते. आमच्या बहिणी इथं बसलेल्या आहेत. माझ्या बहिणीला सवाल आहे, या सगळ्या लाडक्या बहिणींना माझा सवाल आहे, आपण सगळ्या बहिणी आमच्या निवडणुकीच्या अगोदर आमच्या देवाभाऊने निर्णय घेतला, माझ्या लाडक्या बहिणीला लाडकी बहीण योजना चालू केली, महिन्याला 1500 रुपये आमच्या बहिणीच्या खात्यावर चालू करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा अनेक सावत्र भावाने काय म्हटले, ही योजना निवडणुकीसाठी आहे, निवडणूक झाली की बंद होणार आहे. झाली बंद, ताई झाली बंद. निवडणूक झाली तरी आता चालू आहे का नाही अजून? मग सातत्याने आपण ह्या गोष्टी बघतो की आमच्या लाडक्या बहिणीच्या योजना 1500 रुपये महिन्याला. बहिणीला आपल्याला माहिती आहे ताई,
सक्का भाऊ सुद्धा राखी पौर्णिमेला गेल्यावर 100 रुपये ताटात टाकताना बायकोकडं 3 वेळा बघतो. काय खरंय का खोटं सांगा? आता साडीचा जमाना राहिला. 100 रुपये टाकताना बायकोकडं 3 वेळा बघतो. बायको होय म्हणली तरच ताटात, नाही तर खिशात. खरंय का खोटं? अरे ताई, तुमचा देवा भाऊ महिन्याला बहिणीच्या खात्यावर 1500 रुपये टाकतो. 1500. इथं बसल्या सगळ्या बहिणीच्या खात्यावर महिन्याला 1500 रुपये. त्या देवाभाऊचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष, आणि त्या देवाभाऊचं चिन्ह आहे कमळ. लक्षात ठेवा. जो भाव आपल्याला सातत्यानं आपली काळजी घेतो, त्या भावाची काळजी घेत जबाबदारी कुणाची आहे? घराघरात जाऊन सगळ्या बहिणींना सांगा आपल्या भावाची, कारण आमच्या बहिणींना सन्मानानं उभं केलंय. भावाला सन्मानानं बहिणीनं उभं केलंय. अरे 100 रुपये माझ्या बहिणीनं मागितलं ना यांच्याकडं, 10 वेळा 100 दिलं होतं. कुठं आहेत? 100 दिलं होतं. कुठं आहे? किती शिल्लक राहिलं ग? अरे आज माझ्या याच बहिणीला घरी म्हणतो तुझ्या अकाउंटला किती शिल्लक आहे ते? हा सन्मान आमच्या बहिणीचा आहे. कुणी केला? आमच्या देवाभाऊनी केला. लक्षात ठेवा. या देवाभाऊला विसरून चालणार नाही. देवाभाऊचं कमळ विसरून चालणार नाही. या भावाच्या पाठीशी उभं राहिलं. इथं आमच्या सगळ्या शेतकरी बांधव आहेत. या सगळ्या शेतकरी बांधवाच्या पाठीशी उभं राहणार आमचं मोदींचं सरकार आहे. शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे येतात मोदीजींचे, आता आमच्या फडणवीस साहेबांचे येतात. आज आपण बघतो जी मदत शेतकरी बांधवाला लागेल ती प्रत्येक मदत आमचं भारतीय जनता पक्ष सरकार करेल. हे करत असताना आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांचं लाईट बिल 5 वर्षासाठी आमच्या देवाभाऊनं माफ केलंय. आता लाईट बिल आमच्या शेतकरी बांधवांना येत नाही. सगळ्यांचं लाईट बिल मोफत केलं. रेशनिंगचं धान्य गेल्या 8-9 वर्षापासून जसा कोरोना आला तेव्हापासून रेशनिंगचं धान्य मोफत मिळतं. आपण सातत्यानं बघितलं. नाहीतर रेशनिंगला आमच्या बहिणी गेल्या की दाताना पैसे घेऊन जायचं है ना, आणि मग धान्य घेऊन यायचं. आता आमच्या बहिणी मोकळ्या हाताने जातात, येताना ठेपकं भरून धान्य घेऊन येतात. ही परिस्थिती आज आहे. सातत्याने आमचं सरकार मदत करते. आमची कोण आजारी पडलं, अगदी भारण झाली तर आमच्या बहिणीची काळजी आमचं सरकार घेते. अगदी आमचा भाऊ आजारी पडला, दवाखान्यात गेला तरी सुद्धा 5 लाखापर्यंत उपचार मोफत करण्याचं काम आमच्या भारतीय जनता पक्षाचं देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार करतंय. प्रत्येक माणसाची काळजी हे सरकार घेतंय, आणि ह्या सरकारच्या पाठीशी उभं राहणं ही आपली जबाबदारी आहे. लक्षात असू द्या. येणाऱ्या जून महिन्यामध्ये आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिला आहे की माझ्या सगळ्या शेतकरी बांधवाचं कर्ज माफ करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतलाय. ते जून महिन्यामध्ये आमचं सरकार तो जो शब्द दिला आमच्या माणसासाठी, त्या प्रत्येक शब्दाला जागून काम करण्याची भूमिका आमचं सरकार घेतंय. आता पुढे सांगा, पुढचे काय करणार? काय करणार? आता जे उमेदवार पुढे उभे राहिले ते कुठले आहेत? मी मतदाराची बघितलं की पुण्याची मतदार येते, त्यात हे नाव आहे. पुण्यातलं आहे. ज्यांनी पुण्याच्या मतदार, आता नगरपालिकेने ज्यांनी पुण्यात मतदान केलं, जे पुण्यात राहतात ते इथे येऊन जिल्हा परिषद लोक आहेत. ठीक आहे, आपल्या बाबतीतलं सुखूत नाही, अडचण काही नाही माझी, अडचण नाही काही नाही. पण बाबा आमच्या बहिणीचं काल काम आलं, आमच्या भावाचं काल काम आलं. बहिणी काय पुण्यात यायचं आणि एसटीचं तिकीट कोणी काढायचं? तर आमच्या देवाला अर्ध तिकीट केलंय आमच्या बहिणीचं, पण अर्ध तर द्यायला लागेल ना. आणि त्या पुण्यात कुठं घालायचा भाव आपला? कुठं शोधायचा त्याला? कुठं शोधायचा? म्हणून सैनू दादा त्याची पत्नी आता उभी आपल्या इथं, अरे 24 तास हाताला धरून कुठेही सांगते ना दादा माझी अडचण आली, चल बाबा, सांगता येईल ना. अशी माणसं आज आपल्याला सगळ्यांना सोबत घ्यायला. माझी विनंती आहे, आमच्या 2 पंचायत समिती सदस्य, आमचं इंद्रकेसरी इथं बसलेलं पहिलवान आहे घरी, आणि हे पहिलवान असतात त्याची काय काळजी करायची काम?
सातत्याने लोकांची भूमिका घेणारा, लोकांच्या सोबत काम करणारा आणि तुमचा आमचा सगळ्यांचा स्वाभिमान, या मातीचा स्वाभिमान संतोष वेता हिंद गचरे आहे आणि तो आज त्याची पत्नी आज निवडणुकीमध्ये उभी आहे. अशी मात देणं जबाबदारी आहे का? वहिनी सॉरी त्याच्या वहिनी आज या ठिकाणी निवडणुकीला उभ्या आहेत. आता त्याला आशीर्वाद दिले पाहिजे का? संतोष दादा सातत्याने आपण सेवा करता. आमचा दुसरा पंचायत समिती सदस्य शिलास आहे, हिमत आहे, दंडलीकडे आहे आणि देखणा पण आहे आणि उंची पण आहे. तेव्हा सातत्याने लोकांच्या सोबत असणारी ही तुमची टीम आहे. याला कोणी नाही कोणी ओळखतं. आता समाजाला कोण ओळखतं? या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. म्हणून अशा लोकांच्या पाठीशी राहण्याची भूमिका सातत्याने आपण घेतली पाहिजे. पण मी आज आपल्याला या ठिकाणी सांगतो, या सगळ्या लोकांच्या पाठीशी उभं राहावं. आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी उभे आहे. अख्खं सरकार तुमच्या पाठीशी उभं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभे आहेत. आणि इथल्या सगळ्या विकास कामाला न्याय देण्याची भूमिका आपण आम्ही घेऊ. तर कोण येते आता आलं पुन्हा उद्या कुठेतरी सभा इच्छा सभा होणारच आहे. म्हणणार पुन्हा अन्याय झालाय म्हणून येणार. कोण म्हणणार माझं सगळंच गेलं, आता जिल्हा परिषद सदस्य तरी माझा होऊ द्या. काय म्हणणार आता 25 वर्ष सगळं तुम्हाला दिलं, त्याच्या आधी तुमच्या वडिलांना दिलं, सगळ्यांना दिलं, बरोबर. आता तुम्ही एवढं बिनकामात असं आम्हाला वाटलं नव्हतं. तुम्ही एवढं बिनकामाचा निकाला शेवटी वरून आम्हाला सूचना द्या वडिलांच्या त्यांच्या की बाबांनो याला थांबवा, काही कामाचं. आमच्या आदेशाने नाही केलं, ती वरून सांगितलं. मी म्हणलं होतं काहीतरी करीन, नाही काय कामाचं, तुम्ही आपलं. तेव्हा आपल्या सगळ्यांना मला सांगा आता काय करणार आहोत आपण सातत्याने भूमिका घेतली, मदत केली. आता चुकू नका. आता भूमिका घेऊन काम करा. आणि मी जाताना पुन्हा एकदा सांगतो आपल्या सगळ्यांना की शैलव दादा अगदी असेल, आमचे संतोष जे असतील, आमचे तिन्ही उमेदवार दत्तात्रय शेलार असेल, स्वातीताई चव्हाण असतील, आमच्या अनिता मेहता असतील, त्या तिन्ही उमेदवार, त्या तिन्ही उमेदवारांना तुम्हाला आशीर्वाद द्या. या सगळ्याजण आशीर्वाद असं सांगतात, हात वर करून सांगा. सिद्धनाथाची शपथ आहे तुम्हाला सगळ्यांना. आशीर्वाद द्यायचं नाही, आशीर्वादासाठी शपथ नाही, पण प्रत्येकाने यांची निवडणूक होईपर्यंत काम करायचं. जाऊन एक मत मागायचं, एक मत जोडायचं आणि या आपल्या तिन्ही उमेदवारांना आपण आशीर्वाद द्यायचा. आपण पाहिलं कमळ चिन्ह आहे आणि कमळ चिन्ह हे लाडक्या बहिणीचं चिन्ह आहे, लक्षात ठेवा. त्या बहिणीने तर चुकायचंच नाही आणि भावाला चुकू द्यायचं नाही. आता चुकाचुकीची भानगड करू नका. चुकाचुकीची भानगड करू नका. एकदा चुकलो, दोनदा चुकलो, तीनदा चुकलो. आमचा कराड उत्तर मतदारसंघ 50 वर्ष मागे गेला. त्यामुळं आता आपली भूमिका प्रामाणिक ठेवा आणि या तिन्ही उमेदवारांना आपण बहुसंख्येनं निवडून द्या. कमळ चिन्हावर समोरचं बटन दाबा. मी पुन्हा एकदा सिद्धनाथाच्या साक्षीनं या जिल्हा परिषद गटातल्या सगळ्या लोकांना शब्द देतोय, ग्राम विकास खात्याचा मंत्री म्हणून हा जिल्हा परिषद गट मी दत्तक घेईन आणि या जिल्हा परिषद गटासाठी लागेल प्रत्येक गोष्टीला शब्द मी या निमित्तानं देतो. एवढंच या ठिकाणी सांगतो. आपल्या सगळ्यांना एका मनापासून विनंती करतो की आपण सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद या तिन्ही उमेदवारांना द्यावेत. एवढंच या ठिकाणी सांगतो. निवास दादा आपण या ठिकाणी आलात, हिंदूराव बापू या ठिकाणी आलेत. बापू आता कसं बरं वाटतं? बापू मला लय ज्येष्ठ, काकाने माझं लवकर ऐकलं, बापूने थोडं उशीर ऐकलं. तर पोरग हिंदूराव बापू लहान होतं, थोडं डोक्याचं होतं. पहिल्यापासून मी सांगितलं आपली जागा नाही तिथं, आपल्याला नाही तिथं असतात. पण मी बापूच्या इमानदारीला दाद देतो, मुलाच्या इमानदारीला जातो. अगदी प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा या माणसाने किल्ला लढवायचं काम केलं. आता ही सगळी माणसं मुख्य प्रवाहात आलेली आहेत.
त्यामुळं मला माझ्या माणसात आल्यासारखं कायम वाटतं बघितल्यावर. तर आपण सगळे मिळून ताकदीने काम करू. निवास आता गटाची जबाबदारी आपली, आपण जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलंय आणि निवास मला शब्द दिला की भाऊ मी तर येतोय पण जिल्हा परिषद गट घेऊन येतोय. तर तुमची जबाबदारी, तुमची सगळे सहकार्य सगळ्यांना मिळून आता झोपू नका 7 पर्यंत. 7 तारखेला 5 वाजेपर्यंत थांबायचं नाही. निवडणुका आणि युद्धात जोपर्यंत शेवटचा सैनिक परत नाही तोपर्यंत बंदूक थांबवायची नसती, नाही तर ती उठून आपल्याला गोळी घालते. आणि निवडणुकीत संध्याकाळी टायमिंग 5 वाजेपर्यंत शेवटचं मत होईपर्यंत थांबायचं. आता थांबाल का? 5 वाजेपर्यंत 7 तारखेला आता थांबायचं नाही. मताला मत सोडून ताकदीने काम करायचंय. एवढंच या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.